मराठी सुलभ भारती इयत्ता 4 धडा 29. मी सगळ्या भाज्या खाणार. आईने तेजसला ताट वाढले. ताटात कारल्याची भाजी, कडू कारले त्याला आवडत नसे. आई, मला ही भाजी नको, तेजस म्हणाला. तसाच तो ताटावरून उठला. आई तेजसवर खूप रागावली. आईच्या बोलण्याचा तेजसला राग आला. तो उपाशीच झोपला. झोपेत त्याला स्वप्न पडले. स्वप्नात तो मंडईत गेला. मंडईत भाजीची दुकाने सजलेली, सगळीकडे भाज्याच भाज्या. बाप रे, किती ह्या भाज्या, तेजस मनातल्या मनात म्हणाला. तेवढ्यात तेजसच्या समोर बटाटा आला आणि त्याला म्हणाला, भाजून खा, उकडून खा, तळून खा, वजन वाढवायचे तर मलाच खा. पळत पळत टमाटा आला. तेजसकडे पाहून हसला अन म्हणाला, मला जर तुम्ही खाल तर होतील गाल लाले लाल. कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार. सूप आणि सॉस तुमच्यासाठी आहेत खास. मुळा आणि गाजर तोऱ्यात म्हणाले, आम्हाला रोज खाणार, त्याचे डोळे सुंदर राहणार. डोळ्यांना ताकद मिळणार, चष्मा लवकर नाही लागणार. काकडी आली उड्या मारत आणि म्हणाली, मी असते थंडगार, मला खाण्यात मजा फार. तुम्हाला व्हायचे सशक्त तर मलाच खा फक्त. तिकडून आली मेथी, तिच्यासोबत होते चुका, चाकवत, माठ आणि पालक. एकमेकांचा हात धरून ते गाऊ लागले, हिरव्या हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या. आमच्यातून मिळवा पोषक घटक, खाण्याची लागेल तुम्हाला चटक. तेवढ्यात आले कारले, हिरव्या हिरव्या रंगाचे, खडबडीत अंगाचे. ते म्हणाले, माझ्याकडे पाहून नका हसू, चुकूनही कधी नका रुसू. माझ्यात आहेत खूप गुण, घ्यावेत तुम्ही ते जाणून. मी आहे खूप औषधी, आजारपण येणार नाही कधी. तेजस लक्ष देऊन ऐकत होता. सगळ्यांनाच काहीतरी सांगायचे होते. त्यात भेंडी, गवार, वांगी होती, पडवळ आणि कोबी होती, फ्लावर होता, मिरची पण होती. सगळ्यांनी एकच घाई केली. त्यांच्या गलक्याने तेजसला जाग आली. तो पळतच आईकडे गेला. आईला म्हणाला, आई, आजपासून मी सगळ्या भाज्या खाणार, मला सर्व भाज्या आवडतात.